नमस्कार मित्रांनो, मी शुभम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही. प्रत्येक भाग व्हिडिओचा जो असणार आहे तो महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करून बघायचं नाही. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आले पाहिजेत. व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. पण व्हिडिओला शेअर करायला पण विसरायचं नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजेल आहे. तर व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघायचा आहे, न स्किप करता, न पुढं ढकलता. गेले कित्येक दिवस झाला आपण स्ट्रीम स्टार्ट केलेली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत आपण लाईव्ह स्ट्रीम करतो. बँक निफ्टीमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंगची लाईव्ह स्ट्रीम करतो. त्यामध्ये मार्केटच्या काय लेवल्स वगैरे आपण ड्रॉ करतो. मार्केट कशा पद्धतीनं चालू शकतं किंवा मार्केटमध्ये कशा पद्धतीनं मूव्हमेंट होऊ शकते आणि ती मूव्हमेंट आपण कशा पद्धतीने कॅप्चर करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण तिथे डिसाईड करतो, बघतो, जेणेकरून तुमच्या ट्रेडिंगमध्ये एक स्मूथनेस यावा. कशा पद्धतीनं आपण आपली सायकॉलॉजी कशा पद्धतीनं वर्क करत असते, कशा पद्धतीनं आपण मॅनेजमेंट करायची असते आणि कशा पद्धतीने एखादा ट्रेड प्लॅन करायचा असतो आणि साईडवेज मार्केटमध्ये कशा पद्धतीनं पेशन्स ठेवायचं असतं, या सगळ्या गोष्टी आपण तिथं डिस्कस करतो. लेवल्स ड्रॉ करतो आणि त्या लेवल्सवर प्राईस कशा पद्धतीनं त्या लेवल्सला फॉलो करते की नाही करते, अशा पद्धतीच्या भरपूर गोष्टी आपण तिथं बघतो. सायकॉलॉजिकल पॉईंट बघतो, माइंडसेट बघतो, मनी मॅनेजमेंट, अशा प्रकारचे सगळे पॉईंट्स आपण तिथं कव्हर करतो. तर आता आपण एक चॅलेंज घेणार आहोत. 31 डेजचं आपण एक चॅलेंज घेणार आहोत, ज्यामध्ये 1 जानेवारी 2024 पासून ते 31 जानेवारी 2024 पर्यंत आपण एक चॅलेंज घेणार आहोत. त्या चॅलेंजमध्ये आपण आपले मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, माइंडसेट आणि सायकॉलॉजी, ह्या ज्या काही 4-5 गोष्टी आहेत, या गोष्टी डेव्हलप होण्यासाठी आपण हे चॅलेंज घेत आहोत. आणि 110% आपण जे हे आता चॅलेंज घेणार आहे, या चॅलेंजमध्ये सगळ्या तुमच्या ज्या काही गोष्टी आपण आत्ता 5 डिस्कस केल्या, तुमचे जे काही पण प्रॉब्लेम्स असतील, मनी मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा रिस्क मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असेल, सायकॉलॉजिकल इश्यूज असतील, हे सगळे जे प्रॉब्लेम्स असतील, ह्या 31 दिवसांमध्ये तुमचे 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. 31 दिवसानंतरच्या रिझल्टमध्ये तुम्हाला जो फरक दिसणार, त्याच्यानंतर तुम्ही आहे हे 31 दिवसानंतर जे काही गोष्टी आपण फॉलो करणार आहे, जे काही आपण रूल्स ठरवणार आहे ते तुम्हाला कंटिन्यू तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाईफ टाईम या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. तर जास्त वेळ न घालवता ते रूल्स कोणते असणार आहेत, त्या कंडिशन्स कोणत्या असणार आहेत, हे आपण बघणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण त्या विषयाकडे जाऊया. तर आपल्यासमोर ते 31 डे चॅलेंजचे जे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्यासमोर आहेत. आपलं जे काही हे चॅलेंज असणार आहे, 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत चालणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघत असाल, डझंट मॅटर. हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघत असाल, तुम्ही तिथूनही तुमची जर्नी जी आहे ते 31 दिवसांपर्यंत चालू करू शकता, स्टार्ट ठेवू शकता. आपण आपल्या चॅनलवर डेली लाईव्ह स्ट्रीम करतो. जरी तुम्ही कधीही हा व्हिडिओ बघितला आणि तिथून जर तुमची जर्नी स्टार्ट केली, तर तुम्हाला सपोर्ट करायला मी डेली सकाळी 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत आपल्या चॅनलवर मी लाईव्ह स्ट्रीममध्ये बसलेलो आहे. त्यामुळे तुमचे कोणतेही क्वेश्चन्स असतील, कोणतेही प्रॉब्लेम्स असतील आणि तुमचं जे काय ॲनलाईज करायचे, ज्या काही गोष्टी तुम्ही जे ट्रेड प्लॅन केल्या, त्या सगळ्यासाठी मी लाईव्ह स्ट्रीममध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरायची अजिबात गरज नाही. तुम्ही कधी हा व्हिडिओ बघा, तुम्ही तिथून स्टार्ट करू शकता आणि सकाळी 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये थांबून आपण त्यावर मॉनिटर करूया. तर त्याला जास्त वेळ न घालवता आपण बघूया, हे जे चॅलेंज आहे 1 जानेवारी 2024 पासून 31 जानेवारी 2024 पर्यंत चालणार आहे. आणि आपल्याला सकाळी 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत, आपल्याला चार्ट मॉनिटर करत बसायचं आहे. जर तुम्ही जॉबवर असाल किंवा तुम्ही इकडे तिकडे कोणत्या कामात असाल तर नो प्रॉब्लेम. पण जे फुल टाईम ट्रेडिंग करतात किंवा ज्यांना वेळ आहे, त्यांनी सकाळी 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत चार्टला मॉनिटर करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्याला जे काय फॉलो करायचं आहे, जे तुम्हाला जमत नाही, तुम्हाला ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, तो पॉईंट म्हणजे मनी मॅनेजमेंट. 90% तुम्हाला ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल मनी मॅनेजमेंट तुमचं ठरवतं. त्यामुळं आपल्याला मनी मॅनेजमेंटवर या 31 दिवसांमध्ये आपल्याला मनी मॅनेजमेंटवर आपल्याला फोकस करायचं आहे. त्यामध्ये फक्त डेली दोन ट्रेडची तुमची लिमिट असणार आहे. डेली फक्त 2च ट्रेड घ्यायचा आहे तुम्हाला. कोणत्याही प्रकारचा तिसरा ट्रेड घ्यायचा नाही. जर तुम्ही तिसरा ट्रेड घेतला तर तुम्ही या चॅलेंजमधून बाहेर पडणार.
ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे 2 ट्रेडच्या वर ट्रेड करायचा नाही. 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत 2 ट्रेडच्या वर ट्रेड करायचा नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेली 1% तुम्हाला रिस्क घ्यायची आहे तुमचे जे काही कॅपिटल असणार आहे त्याच्यावर. आता काही जणांचे कॅपिटल 10,000 असणार आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी फक्त ₹500ची रिस्क घ्यायची आहे. फक्त ₹500ची रिस्क घ्यायची आहे. मग त्यामध्ये जर तुमचा एक ट्रेड बसत असेल तर तुम्ही एकच ट्रेड प्लॅन डेली करायचा आहे. ज्यांचे 10K 20K अशा पद्धतीने ज्यांचे कॅपिटल आहे ना, त्यांनी ₹500ची म्हणजे 10,000 ज्यांचे कॅपिटल आहे त्यांनी ₹500ची रिस्क घ्यायची आहे. 20,000 ज्यांचे कॅपिटल आहे त्यांनी ₹1,000ची रिस्क घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही रिस्क घ्यायची आहे. आणि ज्यांचे ₹10,000 कॅपिटल आहे, ज्यांची कमी कॅपिटल आहे त्यांनी ₹500 रिस्क घ्यायची आहे. आणि जे काय आपलं प्रॉफिट असणार आहे, जो काय आपला रिवॉर्ड असणार आहे तो पण आपला 1%च रिवॉर्ड असणार आहे. कोणत्याही प्रकारचा आपला जो काय रिवॉर्ड असणार आहे, रिस्क पण आपली 1% असणार आहे आणि आपला जो रिवॉर्ड असणार आहे तो पण 1% असणार आहे. त्यामुळं आपण जो काही रिस्क रिवॉर्ड मॅनेज करायचा आहे 1 ॲज 1 या पद्धतीचं आपल्याला रिस्क रिवॉर्ड मॅनेज करायचं आहे. म्हणजे काय, जर तुमचं जर ₹10,000 कॅपिटल आहे, त्यावर तुम्ही जर ₹500ची जर रिस्क घेतली तर त्यामधून तुम्हाला जर ₹500 प्रॉफिट दिसत असेल तर तुम्हाला त्यामधून लगेच निघायचं आहे. मार्केटमध्ये मुवमेंट मोठी होईल याची वाट बघत बसायची नाही. किंवा ₹500 तुमचा जर लॉस दिसत असेल तर मार्केट इथून रिव्हर्स होईल आणि लॉस तुमचा कव्हर होईल याची वाट बघत बसायची नाही. तर ₹500 लॉस घेऊन बाहेर पडायचं आहे, ₹500 तुम्हाला प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं आहे. जर तुमचं कॅपिटल ₹1,00,000 असेल तर त्या कॅपिटलवर तुम्ही प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करू शकाल. त्यामुळे ज्यांनी ₹1,00,000 कॅपिटल आहे म्हणून त्यांनी ₹10,000ची किंवा ₹5,000ची रिस्क नाही घ्यायची. त्यांनी प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटला फॉलो करायचं आहे. त्यांनी 1%नुसार त्यांचा जे काय लॉस होतो तो ₹1,000चा लॉस होतो. तर ₹1,000च्या लॉसमध्ये तुम्हाला डिवाइड 2 ट्रेड म्हणल्यानंतर एका ट्रेडमध्ये तुम्हाला ₹500चा लॉस घ्यायचा आहे. आणि तुम्हाला त्यामध्ये ₹500चं प्रॉफिट झालं तर त्यामधून एक्झिट व्हायचं आहे. परत एक ट्रेड प्लॅन करायचा आहे, त्यामध्ये जर तुमचा ₹500चा लॉस झाला तर एक्झिट व्हायचं आहे, नाहीतर ₹500चं प्रॉफिट झालं तर एक्झिट व्हायचं आहे. यामुळं काय होईल, तुम्ही जर प्रॉपर मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट जर फॉलो केले तर जो काय तुमचा मोठा लॉस होणार आहे तो मोठा लॉस होणार नाही. तुमच्या प्लॅनिंगमध्ये जर रिवॉर्ड 1%चा असेल आणि रिस्क 1%ची असेल तर मार्केट कुणीकडे जाईल त्याच्याशी देणं घेणं तुम्हाला नसणार आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये जो काही ग्रेडीनेस असेल तो ग्रेडीनेस येणार नाही. आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी असणार आहेत या गोष्टी कंटिन्यू आपल्याला 31 दिवस फॉलो करायच्या आहेत. आणि 31 दिवसानंतर आपण सगळेजण यामध्ये जो काय असेल तो आपल्याला प्रॉपर तुम्ही ज्या पद्धतीने ट्रेड प्लॅन केलेला असणार आहे, मनी मॅनेजमेंट ज्या पद्धतीने केला असणार आहे, आपण ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला फॉलो कराव्या लागतील गोष्टी. आणि 31 तारखेनंतर 1 फेब्रुवारीला आपण या सगळ्यांचे जे काही यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्या सगळ्यांचे जे काय 31 दिवसांचं जे काही ट्रेडिंग असणार आहे ते ट्रेडिंग जर्नल आपण मॉनिटर करणार आहे. आणि यामध्ये जे पार्टिसिपेंट घेतात त्यामुळं आपल्याला जे काही रूल्स आहेत ते रूल्स स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत. ज्यांचे आता ना मोठे लॉस होत आहेत ते 110% त्यांचे जे लॉसचे प्रमाण असणार आहे ते कमी येणार आहे. आणि जे कॉस्ट टू कॉस्ट असतील म्हणजे कधी प्रॉफिट होतं कधी लॉस होतं, म्हणजे मंथ एंडला ना प्रॉफिट होतं ना लॉस होतं, या पद्धतीचं ज्यांचं P&L असेल ते 110% त्यांनी प्रॉफिटमध्ये जाणार आहेत. आणि ज्यांचा लॉस असणार आहे जास्त, जे काही ट्रेडिंग कॅपिटल टाकल्यानंतर त्यांचा जो काही लॉस होतो, ज्यांचा ग्राफ जो डाऊन ट्रेंडच्या दिशेने आहे त्यांचा ग्राफ हळूहळू साईडवेज जाऊन त्यांचा ग्राफ पण अप ट्रेंडच्या दिशेनं जाणार आहे. म्हणजे काय, ज्यांचे मोठे लॉसेस होत आहेत त्यांचे लॉसेस कमी होणार. आणि कॉस्ट टू कॉस्ट ते चालणार, जे कॉस्ट टू कॉस्ट आहेत म्हणजे ज्यांचे न लॉस होतोय ना प्रॉफिट होतोय ते 110% या पद्धतीनं आपण 31 दिवसांचं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर 31व्या दिवसानंतर तुमचे जे काय मंथ एंडचं P&L असणार आहे ते 110% ग्रीनमध्ये असणार आहे. त्यामुळे हे जे काही चॅलेंज आहे हे सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायचे आहे. आपण जे काय रूल्स दिलेले आहेत ते रूल्स स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहेत. एक दिवस जरी तुम्ही रूल ब्रेक केला तर तुम्ही त्या चॅलेंजमधून बाहेर पडणार आहे आणि परत पहिल्यापासून तुम्ही ते चॅलेंज 31 दिवसांपर्यंत करायचं आहे. तर बघूया आता कोण कोण हे चॅलेंज ॲक्सेप्ट करतंय आणि कोण कोण हे चॅलेंज कंप्लीट करतंय. तर सेक्टर या असणार आहे ते डझंट मॅटर. सेक्टर म्हणजे कोणतं असणार, तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेडिंग करताय, कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करताय, फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताय, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. फक्त देणं घेणं याच्याशीच आहे की तुम्ही हे जे काही आपण रूल्स बनवलेत ते रूल्स तुम्ही फॉलो करताय का. जर हे रूल्स तुम्ही फॉलो केले तर तुम्ही 31व्या दिवसानंतर तुमचे जे काही ट्रेड्स असतील त्या ट्रेडचं ॲनालिसिस करून तुम्हाला त्यामध्ये तुम्ही पास आहे
की फेल झालाय, या गोष्टी आपण बघणार आहे. यामुळे तुमचं मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी, तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर कसे बनतात आणि प्रोफेशनल ट्रेडर कशा पद्धतीने ट्रेड करतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यातनं शिकणार आहे. आणि मी स्वतः सकाळी 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत तुमच्या समोर असणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे 2 ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड तुम्हाला मी घेऊन देणार नाही. म्हणजे हे काय जे चॅलेंज आहे, हे चॅलेंज कंप्लीट करायची, तुमच्याकडून कंप्लीट करून घ्यायची जबाबदारी माझी असणार आहे. पण मी जे सांगितल्यात गोष्टी त्या तुम्हाला गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहेत. पण तुम्ही जे चॅलेंज ॲक्सेप्ट केले, रूल्सच्या अगेन जाऊन अजिबात कोणती गोष्टी प्लॅन करायच्या नाहीत. माझा तुमच्या सगळ्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आपल्या कम्युनिटीमध्ये जे जे मेंबर्स आहेत किंवा जे जे नवीन ॲड होणार आहेत, जे जे ॲड झालेले आहेत, त्यांच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे की हे चॅलेंज 31 दिवसांचं आहे, ते सगळीजण कंप्लीट करणार आहेत. आणि हे 31 दिवसांचं चॅलेंज झाल्यानंतर सगळ्यात मोठाने एकदम तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर बनवणारं जे चॅलेंज घेणार आहे ते ह्याच्यानंतर आहे. त्यामुळे ह्या चॅलेंजमध्ये जर तुम्ही फेल झाला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की नेक्स्ट चॅलेंजमध्ये जाण्यासाठी परत तुम्हाला 31 दिवसांची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळं आपल्या हातात वेळ कमी आहे. 1 वर्ष 2023 हे जे वर्ष आहे, हे वर्ष आपल्या हातातून गेलेलं आहे. 2024च्या इयर एंड डिसेंबर 31 डिसेंबरचा जो आपला PNL असणार आहे ना, तो पूर्णपणे वर्षाचा PNL आपला प्रॉफिटमध्ये ग्रीनमध्ये असायला पाहिजे आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तो PNL ग्रीनमध्ये असावा, तर हे जे चॅलेंज आहे, हे चॅलेंज तुम्हाला कंप्लीट करावंच लागणार आहे. तर आता जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. रूल्स तुमच्या समोर आहेत. 1 तारखेपासून सकाळी 9 ते 3:30 वाजेपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर असणार आहे आणि मी तुम्हाला तिथं असणारच आहे तुमच्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करण्यासाठी. तर आता जर तुम्हाला कोणाला आपण 1 तारखेपासून आपला जो मास्टर क्लास आहे, प्युअर प्राइस ॲक्शनचा जो आपला मास्टर क्लास आहे, ज्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस, चार्ट पॅटर्न्स, फुल ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या, परफेक्ट एंट्री, परफेक्ट एक्झिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील, त्या प्युअर प्राइस ॲक्शन कोर्समध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करतो. पूर्ण डिटेलमध्ये जर सांगायसाठी त्यात आपल्याकडे वेळ नाही देत का, तर तुम्हाला जर तो प्युअर प्राइस ॲक्शनचा कोर्स जर फ्रीमध्ये जर करायचा असेल, तर तुमच्या स्क्रीनवर जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला SMS करा. SMS केल्यानंतर तुम्ही हा कोर्स जो आहे तो पूर्णपणे फ्रीमध्ये जॉईन करू शकता. तर जे आता हे चॅलेंज घेतलेलं आहे, ते चॅलेंज आपलं 1 तारखेपासून स्टार्ट होतंय. आता बघायचं आहे फक्त दम कोणाकोणाच्या आता हे चॅलेंज कंप्लीट करायचं. जर दम असेल तर 31 तारखेपर्यंत तुम्ही सस्टेन माझ्याबरोबर राहाल. मी तुमच्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करायला बसलेलोच आहे. पण दम असेल तर 31 तारखेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी टिकून दाखवायचं आहे. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.